शिरोळ शहरात येत्या 2 दिवसात एक दिवस आड पाणीपुरवठा सुरू झाला नाही तर शिरोळ नगर परिषदेला गुरुवारी टाळे ठोकू असा इशारा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चिडमुंगे, पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी दिला। शिरोळ शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे। नागरिकांनी काढलेल्या घागर मोर्चावेळी नगर परिषदेने 8 दिवसात एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते। तरीही शिरोळमध्ये आजही 3 दिवसाआड पाणी दिले जात आहे, परंतु सोमवारी शिरोळ नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी व महिलांनी भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याविषयी विचारणा केली। नगर परिषदेकडून अजूनही पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने गतीने कामकाज व्हायला पाहिजे, ते होताना दिसत नसून 2 दिवसात एक दिवस आड पाणी न दिल्यास गुरुवारी नगर परिषदेला टाळे ठोकू असा इशारा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चिडमुंगे यांनी दिला आहे। नागरिकांनी आपल्या चावीला पाणी येत नसल्यास गुरुवारी सकाळी 11:30 वाजता नगर परिषदेमध्ये उपस्थित राहावे असे आवाहनही चिडमुंगे यांनी केले आहे। यावेळी महेश जाधव, कृष्णा गावडे, एकनाथ माने यांच्यासह महिला उपस्थित होत्या। जरी पाणी नाही आले तर आम्हाला दुसऱ्या पाणी सोयच नाही, काहीच सोय नाही। आमचा फक्त प्रश्न असा आहे की बोर नाही, आमच्या तर बोर नाही, नुसती बोर मारून द्यावा ह्याच्यासाठीच आम्ही आलो। 4-5 दिवसातून पाणी पण आमच्या येतच नाही प्यायला। नाव मला सांगायचं बल्लारी तिथं खरं तुम्ही बोर मारतो म्हणलं तरी बोर मारायला जागा नाही तिथं। खरं तुम्ही ऐका, तुम्ही तुमच्या हक्काचं सोडून का बोरच्या मागं लागला? पाणी यायला पाहिजे। एक दिवस आलं पण यायचं बंद झाले। बोर मारले का 8 दिवस मग महिन्यावर जाणार। तुमच्या चावीला पाणी सोडणार नाही, तिने सोय केली तुमची म्हणून हापसत बसायची पाळी लागली। पण ज्यावेळेला आम्हाला पाणी आता पाण्याची गरज आहे, समजा एखादा कार्यक्रम आहे आपल्या घरात, नाहीतर आपल्या घरातलं पाणी संपले त्यावेळी आम्ही जाणार कुठं? हा पण प्रश्न आहे। सोडायला लावून जाणार बोर काय मारणार? सगळ्या जणांना बोर मारले आमच्याकडे बघा किती पाणी का रोज येत नाही? रोज यायला पाहिजे। बोर काय आपण मारू शकतोय? पाणी रोज पाणी रोज यायला पाहिजे। करोडो रुपये आहे त्यांच्याकडे, सगळी यंत्रणा आहे, पाणी पुरवठ्याचा स्वतंत्र अधिकारी आहे, खाली सगळा स्टाफ आहे आणि फक्त यांचा नाकर्तेपणा आहे म्हणून तुमच्याकडे पाणी येत नाही। त्यांच्याकडे पाणी पण आहे। एक दिवस आराम करायला पाहिजे, नाहीतर रोज आलं पाहिजे। मग पाण्याची अडचणी मिटली पाहिजे। पाणी हे 8-10 दिवसापूर्वी मोर्चा काढून महिलांनी यांना सांगितलं 8 दिवसात करतो म्हणजे, अजून काही केलं नाही। बंधालाच आम्ही विचारलं परिस्थिती झाली, पाणी जर घरातलं संपलं एक तर आम्हाला नदीला जायला पाहिजे। हे नाही एवढं जवळ नाहीये नदी, आपल्या सगळ्यांना माहिती। मग कसं काय? आणि एका दुसरी घागर आणलं की पाणी हे बाज होते असं पण। त्यांनी पण पाणी कसं आणायचं? मंदिर जवळ व्यवस्था म्हणून एखादं बोर। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा।